दिवसभर ऑफिसमध्ये खूप धावपळ झाली होती. घरी आलो आणि पाहतो तर काय, पाऊस काहीच नाही. मग म्हटलं आज संध्याकाळी घरात बसण्यापेक्षा थोडं बाहेर फिरून येऊया. आणि तिथून झाला एकदम अचानक प्लॅन. मी, माझी बायको आणि आपली सुजन्या निघालो थेट मंगाई जत्रेला. खरं सांगायचं तर सुजन्या एवढी छोटी असल्यामुळे आणि यात्रेत प्रचंड गर्दी असल्यामुळे व्हिडिओ शूट करणं अजिबात सोपं नव्हतं. एकीकडे तिला सांभाळायचं, दुसरीकडे गर्दीतून वाट काढायची. तर आम्ही मधूनच एंट्री मारलेली आहे. दर्शन घ्यायचं आहे ना, आज पोरेल बघा. या एवढ्या खेळांच्या संगमामध्ये सुजन्याला कशातही बसण्याचा इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त हवं होतं तर खाऊ आणि खेळणी. बॉटल कॉटन कॅन्डी घे घे. कोणती पण वस्तू घ्या फक्त 60 रुपयाला. या सेलमध्ये कोणती पण एक वस्तू घ्या फक्त 60 रुपयाला. बाजारामध्ये 150. मैं इधर हूँ. सुजन्याला खुश पाहून आम्हालाही खूप आनंद होतो. जत्रेत फुलं विकायला खूप लोक बसली होती, पण आम्ही खरेदी केली ती आपल्या माणसांकडनंच. चलो अंदर, चलो अंदर. एवढी गर्दी असून सुद्धा मंगाई देवीचे दर्शन डोळे भरून व्यवस्थित झाले. सुजन्या चालून खूप दमली होती. तिला लागली होती तहान, म्हणून आईने तिला पाणी दिले.
दर्शन झाल्यावर टाइम झाला होता शॉपिंगचा. शॉपिंग करायला गेल्यावरती सुजन्याचे टार्गेट चेंज होत असतात. पहिला तुला बॅग पाहिजे होती, मग पाहिजे होता कॅमेरा. कॅमेरा घेतलेला आहे छोटूसा 50 करके दो भैया 50 करून द्या. हे बघा आम्ही हे घेतलेलं आहे हे रोज ब्रासलेट घेऊया आम्ही छान छान मनीसाठी ब्रासलेट घेऊया. तुझं करायचं नाही म्हणजे सांग तुला कुठलं पाहिजे वेळेला ती घेऊया येलोवाला घेऊया. येथे आली माझ्या लहानपणीची आठवण, मोटरबोट, ज्यामध्ये आम्ही कापूर घालून त्याला पाण्यात सोडून आनंद पाहायचो. काय करणार दिसते? जत्रेमध्ये चालून चालून खूप दमलेलो आणि भूक लागले खूप, त्यामुळं आम्ही खायला आलेलो. बघूया काय ऑर्डर करायचं. ब्लॉग ब्लॉग येलो स्टूल ठेवायचं समोर. कैसे है? हे काही टिपिकली इतकं चांगला रेस्टॉरंटसारखं काही टेस्ट नाही आहे याची, पण काम चलाव ठीक आहे. म्हणजे जत्रेत आलो तर जत्रेतलंही खाणं थोडंफार टेस्ट करायला पाहिजे, नाहीतर मग त्याचा काय अर्थ नाही आहे. बाकी तर आम्ही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये खाते असतो हॉटेलमधून. हे आहे आपली कच्ची दाबेली. ह्या कच्च्या दाबेलीची मागणी केली होती सुवर्णाने खास. काउंटरमध्ये बघा तुम्ही किती गर्दी झालेली आहे. खरं तर त्या काउंटरवरती मी दिली होती 500 रुपयाची नोट, पण माझ्या तरी लक्षातच नाही. त्याला दिले होते 500 रुपीज. सो त्यांनी मला बोलून परत विचारलं की किती पैसे त्यांना मी दिले होते, आणि त्यांनी बोलून मला परत हे 400 रुपये वापस परत केलेले आहेत. सो असे लोक खूप कमी भेटतात आपल्याला जत्रेमध्ये. ह्या अंकलने मला परत 500 रुपये दिलेले आहेत, आणि 500 रुपये मी त्यांना दिलं होतो, तरी त्याच्यात मला 400 रुपये वापस केलेले आहेत. मी विसरून गेलो होतो. थँक्यू. सायनिंग ऑफ फ्रॉम सुवर्णा चैतन्य बेबी ब्लॉग्स.